अगो का असा करतोस रे? अरे पण तू मी नॉर्मल बोलायला जाते ना, हा नेहमी असा करतो. मी काय असं नॉर्मल बोलायला गेले का मला मग असा लूज कॉन्फिडन्स. मला स्पेशली ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझं किचन आवडतं, कारण मी तसा ठेवला आहे. मित्रांनो सीन बघा काय झाला. सँडविचचा ब्रेड वरती अटकलाय. कारण हिने कदाचित ना वरती बटर नाही लावलेलं, बटर कमी लावलं असेल म्हणून तो चिपकला होता पूर्ण. जळल्यासारखा थोडासा स्मेल येतोय, पण टेस्ट बघूया कशी लागते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही स्टार्ट केलाय किचन मधून, कारण आज किचन मध्ये काहीतरी आम्ही बनवणार आहे. इकडे अश्विनी पण आहे किचन मध्ये. सो आज काहीतरी आमचं वेगळं बनवायचं ट्राय आहे, जे आम्ही घरी कधी बनवलं नाही याच्या आधी. तो बघूयात आज कसं बनतं. अश्विनी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे घरी. सो स्पेशली ह्याच्यासाठी बनव. येस. सो आता सकाळ झाले मित्रांनो, संडे आहे. सो संडेचा आमचा डेली रुटीन काय असतो तो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. युजली आम्ही संडेला जातो मॉर्निंगला चालायला. सो आता आम्ही चाललो गार्डनला चालायला. इथे आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास एक गार्डन आहे. सो तिकडेच चाललो आहे आम्ही. सो चला मित्रांनो. नकोय मला, तू खा. हा. काय गिमजम हा चांगलं लागतं, पण नरम झालेले. नरम झालं तर ना, चालायला जायच्या आधी पण झिमझाम खातो. चल. ज्या गार्डनला मित्रांनो आम्ही चालायला येतो त्या गार्डनला पाणी भरलंय भरपूर. इकडे ही कोणाचं पोरग घेऊन खेळते. तर फायनली मित्रांनो आम्ही ज्या गार्डनला येतो चालायला तिकडे आलोय. हे आमच्या घरापासून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग वरती आहे. म्हणजे 5 मिनिटाच्या वॉकिंग वरती. आता आम्ही येताना आता आम्ही येताना बाईकने आलो, कारण की आम्हाला शुअर नव्हतं. कारण ह्या गार्डनला ना पावसाच्या टाइम मधून पाणी भरतं, आणि आता पाऊस चालू आहे ना तर इकडे पाणी भरतं. सो मी हिला म्हटलं की गाडी घेऊन जाऊया, बिकॉज की जर इकडे पाणी भरलं असेल तर अजून एक गार्डन आहे, अजून एक गार्डन आहे तिकडे जायचं. पण चालायला तर जायचं, कारण भाई संडे चालणं झालंच पाहिजे. कारण आम्हाला एक दिवस भेटतो त्यात पण ह्याला चालायचं असतं. चल ठीक आहे. हा म्हणजे ॲज अ ऍक्टिव्हिटी पाहिजे काहीतरी, कारण पूर्ण वीक काहीच आम्ही करत नाही. म्हणूनच मी चालायला ह्यासाठी बोलतो, कारण आम्हाला मंडे टू सॅटर्डे पर्यंत काहीच नाही करायला भेटत. कारण सकाळी उठून जायचं कामाला, नंतर संध्याकाळी यायचंय, मग टाइम नाही भेटत स्वतःसाठी. सो संडे एकच टाइम मिळतो ज्याच्यात आम्ही थोडंफार करू शकतो, स्वतःच्या हेल्थसाठी काळजी घेऊ शकतो. तो संडेला चालायला होतो. पण केवढं मस्त मोठं गार्डन आहे माहिती आहे, भरपूर. ह्याच्या मी वॉकिंगने हार्डली 5 ते 6 राऊंड मारू. तर चला मित्रांनो आम्ही चालतो, आणि घरी गेल्यानंतर काहीतरी स्पेशल बनवणार आहे. काय बनवणार? स्पेशल नाही, पण एक असं सँडविच तुझ्यासाठी बनवणार आहे मी. म्हणजे एक नाही, खूप सारे सँडविचेस बनवायचे. काही एकावरती नाही भागणार बाई. म्हणजे एक ॲज अ डिश एक सँडविच बनवून. ओके. आता आम्ही मित्रांनो तो छोटा मुलगा भेटलेला ना, तो हिच्या दिदीचा कोणतरी छोटा मुलगा होता. मला वाटलं भाई ही कोणाला रँडमली घेऊन फिरते, म्हणून मी व्हिडिओ बनवायचा बंद केला. कारण भाई कोणतरी रँडम असेल तर त्याला आपण डायरेक्टली कसं व्हिडिओ मध्ये करणार ना, म्हणून मी व्हिडिओ बनवायचा बंद केला. मुलगा होता, एवढा गोड आहे तो, लय गोड आहे, लय गोड आहे. म्हणजे लय क्यूट आहे तो. तुम्हाला दाखवते त्याला घेऊन आता परत. म्हणजे ऑलरेडी तो गेला घेऊन एवढी अशी त्याच्यासोबत खेळत होते. आता रिटर्न मी तुम्हाला दाखवते त्याला. मित्रांनो आम्ही आलोय आता घरी. वॉक तर काय झाला नाही, असंच फक्त किती राऊंड मारले आपण? 3 ना, 3 राऊंड मारले फक्त आम्ही, आणि आलो घरी. ह्याला बघा, हिचा भाव भेटला, सागरबाई भेटलेले तिकडे, तर त्यांच्याशी गप्पा मारण्यातच टाइम गेला भरपूरसा. तिकडे गप्पा पण मारल्या. त्यांनी चांगलंच सांगितलं. हो यार, आम्हाला आमचे डॉक्युमेंट करायचे. आम्ही लग्न झालंय, अजून माझं नाव चेंज नाही, काहीच चेंज नाही. वोटर आयडीचा पण माझा जरा प्रॉब्लेम चालू आहे, कारण मी हरवलाय वोटर आयडी.
अगो का असा करतोस रे? अरे पण तू मी नॉर्मल बोलायला जाते ना, हा नेहमी असा करतो. मी काय असं नॉर्मल बोलायला गेले का मला मग असा लूज कॉन्फिडन्स आता हे जे बोलते हे नॉर्मल आहे, हे पण मला नॉर्मल. म्हणून मग बोलूशी नाही वाटत. आणि हा मला बोलतो मला ब्लॉग दे, कंटेंट दे, हे दे, ते दे, असं करत राहतो. मग मी चिडते, मग चालतं तुला. तू नॉर्मल आता कसं नॉर्मल बोलते ना, ते जेव्हा मी तुला चिडवलं ना त्याच्यानंतर तू नॉर्मल बोलायला स्टार्ट केलं जे तू बोलली. मग मी बोलेन की मला बनवायचंच नव्हते, चालेल तुला. आता बोल, अब बोल, अब बोल ना. बघितलं परत ओव्हर ऍक्ट. झालं? काय करायचं? पहिला तर माझं किचन दाखव. मित्रांनो, मला माझं किचन लय आवडतं. कारण मी एवढं असं नीटनेटकं ठेवलंय. सगळ्या गोष्टी मी अशा गरजेच्या ठेवल्यात की जिथे सगळे सेटअप ऑलरेडी आहेत. जिथे आपण जे नॉर्मली जे काही जेवणाला लागेल, चम्मच, सुऱ्या वगैरे सगळं, लायटर इकडे, सगळ्या गोष्टी की मी गरजेच्या गोष्टी ज्या आहेत की मला भेटतील लगेच हाताबरोबर, तर त्या सगळ्या गोष्टी मी असं ठेवलं. मला स्पेशली ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझं किचन आवडतं, कारण मी तसा ठेवला आहे. ह्या घरामध्ये फक्त किचनच आहे आणि हॉल आहे, बाकी दुसरं काय नाही आहे भाई. पण मी ठेवला चांगला. मित्रांनो, आमचं घर बघा इथून स्टार्ट होतं आणि तिथे जाऊन संपतं. भाई इथं नाहीये. एवढं इनाफ आहे आपल्या दोघांसाठी. यस, व्हेरी इनाफ. खूप जास्त आहे. इनाफ आहे ना. Yes. ठीक आहे, म्हणजे आम्ही आता रेंटवरती राहतो इकडे अंधेरीला. सो हा 1 RKचा आहे, छोटासा रूम आहे, पण दोघांसाठी ठीक आहे एवढासा रूम. काही जास्त स्पेस नाही लागत. आणि मोस्ट ऑफली आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जॉबवरतीच असतो आणि संध्याकाळपासून फक्त रात्री खायला प्यायला आणि झोपायला, दॅट्स इट. तेवढाच यूज यायचा. बाकी पण रेंट इकडे भरपूर आहे मित्रांनो. म्हणजे पूर्ण सोसायटी इकडे, तर तुम्हाला या जाळीमुळे दिसत नसेल, पण इकडे पूर्ण सोसायटी आणि आतल्या साईडला आहे हा रूम. पण मस्त आहे, लोकेशन मस्त आहे. हे स्टेशन जवळ आहे, इथून बऱ्याचशा गोष्टी जवळजवळ आहेत, म्हणून आम्ही हे लोकेशन सिलेक्ट केलं होतं. सो बघूयात आता. हिची तयारी चालू आहे बघा किचन मध्ये. मस्त इने काय काय आहे रे हे? हा, सगळं ऑनलाईन मागवलंयस ना? मी बनवणार होते पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून. ही पुदिना चटणी आहे, हे मेयोनीज आहे, आणि चीज, अमूल, बटर, आणि हे व्हेजीज आहेत. तुमच्याकडे सगळं उलटच शिकवतात तर. चीज, अमूल, बटर, चिकन चिलीला चिली चिकन. इन्सल्ट करायलाच येतोस ना. इन्सल्ट नाही, पण इन्सल्टच कर. दरवेळेला उलटच बोलतात. चिली मग चिकन. विचार कर. मीच बनवून देणार आहे तुला. चला चला. एवढं साहित्य लागतं काय सँडविच बनवायला? हे काय मग ह्याच्यात पण बघा मी किती मस्त ठेवलं. हे माझा पुदिना आहे. हे माझं म्हणजे मी ठेवलं मिरच्या. हिचा पुदिना बघा. कढीपत्ता बघा मी किती क्यूटली ठेवला. ह्याच्यामध्ये कढीपत्ता आहे सगळं. मला आवडतं असं स्मॉल स्मॉल थिंग्स आवडतात मला. आणि हा डबा तर ह्याच्यासाठी आहे. पण ह्या डब्यामध्ये माझे सगळं हे कोटिंग देऊ सगळं. बस खराब झाले ना. खराब नाही झाली. नाही झाली खराब. खराब झाले म्हणून नाही दाखवले. हिने बघा काय नाही झाले खराब. नाही झाले खराब. चांगले चांगले. आणि हिने असे वरती सगळे डबे लावून ठेवले. काय नाही काय आहे याच्यात भाई, मला नाही माहिती. मी किचन मध्ये फक्त हिला बघायला येतो. हे डबे काय ठेवलेत काय माहित नाही. काय काम वाढवायला सांगू आता बघ. तर मित्रांनो पटापट तयारी आवरूयात. आज खायचे सँडविच बघूया. आता फर्स्ट टाइम घरी बनवतोय आम्ही. चीज वगैरे आणलंय. चीज स्लाइस तुम्ही सांगा कमेंट करून की चीज स्लाइस बेटर आहे की याच्यामध्ये टाकायला. पण ते असं डायरेक्ट लेअर लावू शकतो ना. आणि चीज नॉर्मल ते किसून टाकणार तर ते अर्धा तो वेस्ट होतो. तुला मी एक काम करते, एक स्लाइस वाला बनवून देते, एक क्यूब वाला बनवून देते. तू सांग बेटर कोणतं. या मित्रांनो तुम्ही सांगा बेटर कोणतं. मी बोलतोय तेच बेटर आहे. नाही ही बोलते ते बेटर. सांग ना. नको बडा. सांग. तर चला पटापट तयारी करू. अश्विनी मित्रांनो घरी सँडविच बनवते आणि मी खाली आलो होतो तर मला हा ट्रीवाला दिसला. त्या दिवशीच्या मम्मीने आम्हाला झाडं आणून दिलेत, तर त्याच्यासाठी कुंड्या घेऊन चालू आणि त्याच्यामध्ये माती. हा थोड़ा हाफ हाफ ही भर देना उसमें दोनों में. आज 1 किलो का डाल दे चल दोनों का. तुम मेजर कैसे करेगा 1 किलो? हाँ तो एक पूरा भर दे और दोनों का हाफ हाफ कर दे बस. भाई माती पण विकत भेटते भाई पहिल्यांदाच. मुंबईत माती पण विकत घ्यायला लागते. चला ठीक आहे, अश्विनी घरी तयारी करते, घरी जाऊन दाखवतो ती काय काय करते ते.
हे बघ मी काय आणलं. पुन्हा घेऊन आलास? कुठून आणलास? येस, कुठून आणलास? इथे मला जॉईसच्या इथे भेटला. हे बघा मित्रांनो, आमच्याकडे ही झाडं होती एवढे दिवस. मनी प्लांटवाला झाड आहे ज्याच्याने आमच्याकडे भरपूर सारे पैसे येत आहेत आता सध्या. आम्हाला म्हणजे आमचं कपाट, दरवाजा खुल्लाय दरवाजा. आम्हाला आमचं कबर्ड पण आता पूर्ण नाही पडत आहे, एवढे पैसे येतात त्या झाडामुळे आमच्याकडे. आणि तुळस आहे, सो त्यांच्यासाठी कुंड्या नव्हत्या, तर आता कुंड्या घेऊन आलो. आता आम्ही सँडविच झालं की नंतर कुंड्या लावतो, तुम्हाला दाखवतो. हे माझ्या दीदीने दिलेलं मला. काय हे काढलंस तू भाई? आमच्याकडे हे पण आहे. वाव, हे मित्रांनो सँडविच साठी आहे, सँडविच टोस्ट करायला, जसं आपण म्हणजे. थँक्यू फॉर रंबू. सो आता आम्ही पटापट सँडविच बनवतो आणि मग ते कुंड्यांचं पण काम करायचं. सो बघत राहा मित्रांनो, अजून पुढे मजा येणार आहे. हे आधीच बाहेर काढून ठेवायला बोलले ना मी तुला. मी तुला मगाशी बोललो, पण ते बाहेर काढणार तर मग ते तसंच कडक राहणार होतं. तर मित्रांनो फायनली आमची सँडविच बनवायची प्रोसिजर चालू झाली. बिकॉज की अश्विनीने जेव्हा मी खाली गेलो होतो तेव्हा तिने ही सगळी तयारी करून ठेवली. व्हेजिटेबल्स वाटतंय ना? हा मस्त सजवलंयस. मला सजवायला आवडेल. आता टेस्ट चांगली आली मग वाव वाटेल. सो आता येणार. अश्विनी बटर लावते ब्रेडला. आमच्याकडे हे पण आहे, मी दाखवलं ना अय्या. तुम्हाला. काय? हे ऑटोमॅटिकली ते दुसऱ्या ब्रेडला लावायचं असतं. कोण बोललं? मग अगं तू खायचं काम कर हं. अगर तू हे बोलशील की ह्याला लावायचं आणि त्याला लावायचं, मग देणार नाही बघ तुला बनवून. चांगलं वाटतंय पण असं. मी बनवतोय ना, मग चांगलं तर वाटणारच. फायनली मित्रांनो एक सँडविच जे रेडी झालंय इकडे तुम्ही बघू शकता. आम्ही त्याच्यात टाकलंय टोमॅटो, कांदा, काकडी, कॅप्सिकम आणि बीट. आणि आता ते जाणार आहे या टोस्टरमध्ये. काय वाटतंय तुला, कशी होईल टेस्ट त्याची? मला नाही माहिती. हा, मी असं काय पण बनवलंय मला असं वाटतं. लेट सी. फायनली टोस्टरमध्ये सँडविच आपला गेले. आता ते बंद करायचं आहे ना, पूर्ण हे झालं रे ते. म्हणून सांगत होतो चीजची स्लाइस टाक त्याच्यात. हे बघ. बसत नाही मित्रांनो सँडविच, पण ठीक आहे फर्स्ट ट्राय आहे, सो आपण जमवून घेऊ. हे बसलंय. बसलंय फायनली. आता ह्याला थोडा वेळ गरम व्हायला ठेवू. फास्ट नकोच ठेव. अरे बसत नाही. फायनली आता राहिलंय याच्यावरती. ओपन करू जरा. लगेच पलटी मार त्याला. गरम नाही झालं ना ते, थोडं गॅस वाढवायला लागेल तुला. नको यार, जळेल मला असं. थोडस वाढव ना ते गरम व्हायला. हा असं ठेव, कर उलट्या साईडने. अय्या. हो रे, हो रे, हो रे. हो रहा है भाई, हो रहा है. मी फास्ट केलंय ते जळेल. अगो ते जळेल रे. मी तर बरोबर मीडियम वर ठेवलेलं. ठीक आहे चला मित्रांनो, पटापट आता सँडविचची रेसिपी रेडी होते. मला एवढी भूक लागली आहे ना भाई. सो बघूयात सँडविच टेस्ट करूयात या वेळेला. हे बघ, हेच मी तुला मगाशी बोलत होतो की ते चीज स्लाइस वाला किती मस्त दिसतंय. बघू ना आता कसं येतं. ते काढण्यात जळलं ना भाई सँडविच. हो, एक सेकंड. का त्या प्लेट मध्ये काय वाईट होतं? मला या प्लेटमध्ये कसं काढून येतं मी? त्याच्याने काढू. त्याच्याने तुटणार. तो ब्लॅक वाला पळा घे ना. अरे ते डायरेक्ट त्याच्यात पलटी मार ना. असं. अरे दाखवतो थांब. तसं नाही थांब. इथे दे धर कॅमेरा तुझ. एवढं पण साधं येत नाही तुला. हा शेफच होता. मग अरे हे बघ, पार काळं सँडविच झालं आमचं. चल दुसरं ठेव ना त्याच्यात. अरे यार, जळलं तरी सांगत होतो जास्त हे नको करू त्याला. तू फास्ट केलेली. चला पटापट खाऊन बघूया मित्रांनो. जरा याला थंड व्हायला ठेवूया 1 मिनिटासाठी. तोपर्यंत आपलं दुसरं सँडविच जात आहे आता. पण तरी पण मला असं वाटतं चांगलं झालं असेल. जरा गरम आहे. वाफ बघा काय वाटते भाई, कडक. फक्त एवढं गरम मी नाही खाऊ शकत आहे. सो याला जरा असं थंड व्हायला ठेवलं. तोपर्यंत दुसरं सँडविच आता जाळू नको हा. याच्यामध्ये चीजची स्लाइस ठेवली आम्ही आणि याच्यामध्ये चीज किसून टाकलं होतं. जे 2 चीज मागवले तिने. जळलं रे त्याला हे आलं.
पटकन टाक ना, पहिलं ते लावून घ्यायचं असतं आणि मग त्याला लावायचं. तुला एकदा सँडविचवाल्या भैयाकडे पाठवायला लागणार आहे थोडे दिवस. तर मित्रांनो, हे जे सँडविच आपण बनवलं आता ते खाऊन बघूयात कसं लागतं ते. जळल्यासारखं थोडासा स्मेल येतोय, पण टेस्ट बघूया कशी लागते. हो. नाग नाहीसच बोलायला लागेल तुला. टेस्ट चांगली लागते. थोडस जळालंय. अजून थोडा चाट पण मसाला वगैरे आहे. आपण ऍड केला असता ना तर अजून चांगलं टेस्ट लागली असती. चाट मसाला थोडा कमी आहे पण चांगला लागतो. तो जळेल. मित्रांनो, सीन बघा काय झाला. सँडविचचा ब्रेड वरती अटकलाय. कारण हिने कदाचित ना वरती बटर नाही लावलेलं, बटर कमी लावलं असेल म्हणून तो चिपकला होता पूर्ण. बाई काय मस्त मस्त रेसिपी बघा आमची फुल. पण मजा येते बाई खायला. मी हे सँडविच आता खात होतो तोपर्यंत हे बघता बघता चिपकलं. ठीक आहे ना, चल आता नको बंद करू, आता परत चिपकेल. भाई साहब, दोन्ही साईडनी चिपकले. काढ काढ ते काढ, बस झालं. गॅस बंद कर आता. मला नाही बनवायचं. बाई हे फुल चिपकलाय सँडविच. हे असं कर ना, त्याला स्प्रेड कर ना. आम्ही मित्रांनो दोघेच असतो तर आम्ही दोघे काही बनवून खाऊ शकतो. काल आता ते चिपकणार, गरम आहे ना ते, काढून ठेव ना दुसऱ्या प्लेट. हा मार पलटी, मार पलटी त्याला. असं पण करताय. तुला तुझ्या जेवण बनवायला नाही शिकवलंय का तुला एवढं प्रॉपर करत अर्धवट कर. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. बघ मी काहीतरी नवीन ट्राय करायला गेलेले. मला माहिती नव्हतं. हे असं वाटतं याच्यावरती मिरची ठेवली. मला माहिती नव्हतं असं काहीतरी होईल. ठीक आहे ना, चांगलं झालंय. आता ते बनवून ठेव. आधी पहिले हे दोन बनले ते जरा खाऊन घेऊया. हे जरा खाऊन घेऊया. 2 सँडविच मित्रांनो चांगले झाले ते जे आम्ही आता खाल्ले. सो आता आम्ही भूक लागले खाऊन परत. सो आम्ही परत आता थर्ड सँडविचला ट्राय करतोय. थोडा असं ट्राय करते की जरा कमी भरू, कारण मला असं वाटतं त्याच्यामध्ये पण भरपूर असं भरलं ना. हा, तू भरपूर भरलं होतंस ना म्हणून ते चिपकलं कदाचित. आणि वरच्या मला आत्ता कळलं त्याच्यात स्लाइस होती. स्लाइसमुळे नाही झालं. नाही रे, स्लाइस स्लाइस वरती टाकली होतीस ब्रेडच्या. ब्रेडच्या वर मी पण ह्याच्यावर तर टाकलेली मी, आणि हा आता तो पण बनवला तो पण तसाच होणार. मी ना स्लाइस यूज करणार. मला पूर्ण सँडविच काय पण आणि मी सांगते. स्वतःला दोष देते. बापरे, आणि म्हटलं की नाही मीच, मलाच नाही येते बनवता. एवढा चांगला सँडविच बनवते मी, ह्याच्यामुळे पूर्ण बिघडलेला माझा सँडविच. नाटक करते. येत नाही बनवायला, काय पण सांगते तुम्हाला. ब्रेडच्या वरती मला सांगा, ब्रेडच्या वरती टाकलेलं काय त्याची. पण जिथं टाकलेलं तिथंच ब्रेड वर गेलेला अक्कू. दोन्ही साईडचा ब्रेड चिपकला होता. आपल्याकडे व्हिडिओ मध्ये आहे रेकॉर्डिंग. हा चिपकणारच ना. हा जर चिपकला ना तर मग काय चिपक. आणि ब्रेड वाला मी बनवून दाखव तुला. सॉरी, चीज स्लाइस वाला. चला मित्रांनो, आता एक सँडविच मी पण ट्राय करणार. जर माझावाला सँडविच नाही चिपकला ना तर मग तुम्ही सांगा की ते ब्रेडच्या आतमध्ये चीजची स्लाइस टाकल्यामुळे चिपकला होता. मला फक्त बघ, हा चांगला आला ना, मीच खाणार आहे. तुम्ही सांगा कमेंट करून की चीज स्लाइसमुळे चिपकला असेल की वरती ब्रेड कमी लागला होता म्हणून चिपकला असेल. कमेंट करून सांगा. आम्ही मित्रांनो मस्त आधी दीदीने दिलेल्या ह्या भांड्यामध्ये ट्राय करत होतो, पण ते वर्कआउट नाही होत आहे म्हणून आम्ही आपल्या नॉर्मल घरगुती उपायावरती आलेलो आहे की आम्ही पॅन मध्ये आता बनवतोय. काय झालं जरा सांग ह्या भांड्याचं. कलर निघायला लागला या भांड्याचा आतमधून, म्हणून म्हटलं की ते पोटात वगैरे जायचा कलर, म्हणून आम्ही नॉर्मली याच्यावरती आता बनवायला घेतले सँडविच. ह्याच्यावरचं चांगलं बनतं. आम्ही एक बनवून ट्राय केला आधी पहिला. हा बघा, हा वाला दाखवायच्या आधी बोलो, नाहीतर ह्याच्यात पण पोपट व्हायचा. हे वाला आम्ही ट्राय केलं पण थोडंसं काळं झालं. पण आता करपवू नको जास्त, हे नको जास्त वेळ नको ठेवू त्याला, थोडा वेळच ठेव. चला तर मित्रांनो, पटापट आता सँडविच बनवूयात.
मला गेले 4 महिने सगळ्या गोष्टीत एक्सपिरियन्सच भेटतोय. मग हे एक्सपिरियन्स भेटल्यानंतर जे चांगलं बनतं ते कधी भेटणार आहे भाई. 4 महिने तर एक्सपेरिमेंट वालाच खाणं चाललंय. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम मित्रांनो. ठीक आहे, आम्ही पण हळूहळू शिकतोय की काय कसं खाता येईल बनवून चांगलं चांगलं. जसं का मारेन. ही बघा ना, हीच आहे. जेव्हा आम्ही हिला बघायला गेलेलो ना तेव्हा हिला घरच्यांनी मला सांगितलं नाही की हिला सगळं येतं. सगळं म्हणजे सगळं येतं. येतं मला खूप. तिला सगळं येतं, फक्त युट्यूबला बघून येतं, एवढंच आहे. एवढे ब्रेड, एवढी काकडी विकडी कापून ठेवली आहे. पूर्ण हे बटरचं पॅकेट संपवून टाकलं नाही तिने. मग आतमध्ये एवढं नको लावू बटर. तर फायनली मित्रांनो, आम्ही ज्याच्यासाठी करत होतो मगापासून एवढी मेहनत, ते सँडविच रेडी झालं. मी थोडं झोपलो होतो आता. सँडविच आपलं रेडी झाले मस्त. अश्विनीने चीज वगैरे टाकून सजवून आणलंय. आणि हे आपण त्या ह्याच्यामध्ये बनवत होतो ते आहे ना सँडविच. हे पण कट करायचं आहे का की नाही राहू दे असंच. कट झालं असतं पण ते सगळं बाहेर निघेल त्याच्यातून. पण ठीक आहे, चला टेस्ट करून बघूया कसं लागतंय. आणि याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की कुंडीमध्ये भाई मी जास्त एक्साइटेड ते कुंडी आणि ते झाड लावायला आहे. कारण मस्त वाटतं. मी कुंडी घेऊन आलो तर त्याच्यात लावेल तर झाड. चला टेस्ट करूया कसं लागतंय. कट करायला पाहिजे आहे. नाईस, चांगलं लागतं. थोडंसं करपलंय पण चांगलं ते लागतं. वालं ना, हम्म. ते वालं. बाकी हे चांगले बनले. हे दोन चांगले बनले असून. ते पण चल taste. पटापट खाऊन घेऊ. बाय बाय. तर फायनली मित्रांनो, जे काम आपण करणार होतो कुंड्यांचं त्यात आपण चालू केलं आहे करायला. अश्विनी कुंड्या घेते. मला आता कळलं याच्यात की 2 झाडं बोलते तू तर. हा, 2 आहेत ना, एक तुळस आहे. हे आलं मोड बघ कसं खाली आले. कारण हे जे आम्ही टवटवीत आहे रे माझी तुळस अजून. मम्मीने आणली होती त्याच्यानंतर आपण त्याला भरपूर काळजी घेतली म्हणून असं. आम्ही नाही, तू मी. हा तू तू पाणी टाकतोस का जरा? मग हे बघ, हे ना सदाफुलीचं झाड आहे हम्म. आणि हे मनी प्लांट आहे. त्याच्यातनं जरा 10,000 विड्रॉल कर. हे बघ मोड बघ, न्यू मोड आले त्याच्यात. हा ना, याला नवीन हे आले. चला तर ह्याला पटापट कुंड्यांमध्ये फिक्स करूयात. चला मित्रांनो, पटापट कुंड्यांमध्ये याला फिक्स करूया. तर फायनली मित्रांनो, कुंड्यांचं काम झालेलं आहे आता. सो कुंड्या दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, ह्याचं हिने लावल्यात. मला अजिबात हात लावायला देत नव्हती. तर या 2 कुंड्यांमध्ये आता झाडं लावलेत. किती मस्त वाटतं ना आता ह्याच्यामध्ये. किती भारी वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो याचे. तर फायनली मित्रांनो, आपली तिन्ही पण झाडं आता लागली आहेत. त्याच्यामध्ये कोणतं आहे जरा सांग रे. हे मनी प्लांट आहे, हां ते सदाफुली आहे हां. आणि हे तुळस आहे. अच्छा. सो तिन्ही पण झाडं मित्रांनो आता लागली आहेत आपली. आजचा व्लॉगमध्ये जास्त काय नव्हतं. आम्ही नॉर्मली आमचा डे स्पेंड दाखवणार होतो. संडे आम्ही कसं स्पेंड करतो ते. अजून पण थोडं बाकी आहे, पण ठीक आहे. आता काय आहे ना, म्हणजे आम्ही घरीच आहे, थोडी बहुत कामं करू द्याच. तर म्हणून मग व्लॉग इथेच एंड करूया. म्हणजे आजचा नॉर्मल डे होता. कुठे आम्ही बाहेर वगैरे जास्त नाही गेलो. घरीच टाइम स्पेंड केलं, एकमेकांसोबत गप्पा मारल्या, खूप साऱ्या मजा केली. सँडविच खाल्ले. सँडविच मस्त झाले होते भाई. नंतरचे टेस्ट भारी झाले होते. सो मजा आली मित्रांनो. सो हा व्लॉग इथेच एंड करूया मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या पण जर घरी झाडं असतील ना, तर नक्की कमेंट करून सांगा की कोणती कोणती झाडं छोटी असतात आणि ती लावू शकतो आपण घरच्या इकडे. सो आम्ही इकडे थोडा स्पेस आहे तिकडे लावू शकतो. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल
तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.